नमस्कार सर्वांना. आजचा ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल आणि सुमित मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि नेहमी मजेतच राहा. ह्या ब्लॉग मधले काही व्हिडिओज मिसिंग होते लास्ट व्हिडिओमध्ये, सो म्हटलं आपण हेही शेअर करूया. सो म्हणून हा पार्ट 2. ह्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही, बट स्टील प्लीज तुम्ही पुढेपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये डिटेल्स सांगितले नव्हते. सो हा आहे माझा बेडरूम, जिथे तुम्ही बघू शकता की बलून्सचे डेकोरेशन आहे. माझ्या फॅमिलीने खूप एफर्ट्स घेतले होते की जिथे मी आहे तिथे तरी ऍटलिस्ट ती जागा स्पेशल दिसावी, थोडी वाटावं की बेबी शॉवर आहे म्हणून. सो पूर्ण बेडरूम मध्ये पिंक आणि ब्लू बलून्स लावले होते माझ्या भावाने आणि माझ्या सुमितने. हा टीव्ही तुम्ही बघू शकता. ह्या टीव्ही मागचं खूप स्पेशल रिझन हे आहे की त्या ड्युरेशन मध्ये IPL मॅचेस चालू होते आणि मी आणि सुमित IPL चे खूप मोठे फॅन आहोत. आम्ही कधीच मिस करत नाही आणि आम्ही एकत्र बघतो आजपर्यंत. सो म्हणून, आणि सेकंड की मला झोपून बोर होऊ नये आणि खूप एकटं वाटू नये म्हणून माझ्या पप्पांनी स्पेशली माझ्यासाठी हा टीव्ही घेतला आणि इन्स्टॉल केला. सो थँक्यू वन्स अगेन पप्पा. माझ्या खूप छोट्या छोट्या गोष्टींचा माझ्या फॅमिलीने खूप विचार केला, खूप काळजी देखील घेतली माझी. आणि येस, मला 1-2 जणांचे फोन आले. ते विचारत होते की हाऊ डिड यू मॅनेज बेबी शॉवर, असं सगळं. तर येस, इच्छा असली की सर्व काही मार्ग निघतात पूर्ण. तर माझे खूप ऍक्च्युली प्लॅन्स होते की माझ्या बेबी शॉवरला मी अशी साडी वेअर करेन किंवा असा माझा अटायर असेल, बट अनफॉर्च्युनेटली मला ते नाही मिळालं. बट येस, पण आई पप्पांनी हा माझा ड्रेस ग्रीन कलर मॅचिंग आउटफिट्सचा ही आमची इच्छा होती, तर तीही पूर्ण झाली. सो येस, खूप सारं थँक्यू वन्स अगेन. माझ्या ड्रेससाठी आई पप्पांना, फ्लोरल ज्वेलरीसाठी मम्मीच्या फ्रेंडला, आणि ही आहे शोभा मावशी. तिने खूप माझे लाड केले. ही मम्मीची खूप बेस्ट फ्रेंड आहे. आय होप आमचे रिलेटिव्स आम्हाला समजून घेतील की आम्ही या फंक्शनसाठी कोणाला का बोलवलं नव्हतं किंवा इन्फॉर्म केलं नव्हतं. पहिलं तर आम्ही कोणालाच, मम्मीच्या साईडला तर कोणालाच माहिती नव्हतं की आय एम प्रेग्नेंट. मी जसं की तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये सुद्धा सांगितलं आहे की आम्ही का सांगितलं नव्हतं. सो प्लीज तुम्ही बघितला नसेल तो ब्लॉग तर नक्की जाऊन बघा. तर आम्ही, म्हणजे असं होत होतं की सुमितची फॅमिली खूप मोठी आहे. इकडे सांगितलं मग माझ्या साईडला पण सांगावं लागलं असतं, किंवा म्हणजे तेच की एकाला सांगितलं दुसऱ्याला. आणि आमची दोन्ही फॅमिलीज खूप मोठे आहेत, तर ते खूप मोठं फंक्शन झालं असतं आणि तितका वेळ मला इतकं ह्या पोझिशन मध्ये राहता आलं नसतं. सो त्यामुळे आम्ही अवॉइड केलं. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत, हा सगळा फंक्शन फक्त आणि फक्त हाफ एन आवर मध्ये आम्ही कंप्लीट केला आणि मी गेट बॅक टू नॉर्मल झाले. सगळं काही चेंज वगैरे करून परत हेड लो पोझिशन मध्ये जाऊन. बट सर्वांनी खरंच खूप एफर्ट्स घेतले माझा तो हाफ एन आवर एकदम मेमोरेबल बनवण्यासाठी. सो पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू. येस, माझं थँक्यूज खूप आहेत माझ्या ब्लॉग, माझ्या चॅनल वरती. बट येस, माझ्यासाठी सर्वांनी तेवढं केलं आहे म्हणून माझ्याकडून सर्व थँक्यू निघतं. इवन आय थँक गॉड, युनिवर्स, की त्यांनी मला एवढं सगळं फेस करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी माझ्यासाठी हे टाइम त्यांनी माझ्या लाईफ मध्ये दिले. सो थँक्यू वन्स अगेन. मी या दिवसाची वाट खूप आतुरतेने बघत होते. मी नाही सांगू शकत की हा दिवस माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. खरंच मी हा दिवस कधीच विसरू नाही शकत, कारण की मी पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये खूप खूप मनापासून तयारी केली होती किंवा स्वप्न बघितले होते. बट अनफॉर्च्युनेटली
माझ्या नशिबात तेव्हा ते नव्हतं. सो म्हणून माझा हट्ट होता की सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला माझा बेबी शॉवर मी खूप चांगल्यापणे करणार आहे. आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये पण आमचं असंच झालं होतं की आम्ही असा विचार करत होतो की 9th मंथमध्ये का होईना आपण एक छोटासा बेबी शॉवर करायचा म्हणून. बट अगेन माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये पण सेम सिच्युएशन लँडअप झाली, सेम प्रॉब्लेम्स झाले. सो म्हणून मला पुन्हा बेड रेस्टमध्ये यावं लागलं आणि जे माझं स्वप्न होतं ते पुन्हा डिस्ट्रॉय झालं. सो स्टील मी हार नाही मानली आणि आय वॉज लाईक की मला छोटा का होईना पण मला एक छोटासा बेबी शॉवर हवाय आणि असं असं करणार आहोत आपण. सो माझी फॅमिली पण रेडी झाली आणि त्यांच्याही बऱ्याच इच्छा आणि अपेक्षा होत्या की आम्ही असं सगळं करू. बट स्टील जे काही मला कन्व्हिनियंट होतं त्यानुसार सर्वांनी हे फंक्शन पूर्ण केलं. आणि या आहेत 5 बायका, मम्मीचे फ्रेंड्स ज्या मी बाहेरच्या बोलवल्या होत्या. असं म्हणतात की बाहेरचं पण कोणीतरी हवं म्हणून. सो इथे आईंकडून सगळ्यांना हळदी कुंकू आणि आईंनी देखील त्यांच्या ओट्या भरल्या आणि मम्मीनेही रिटर्न गिफ्ट आणले होते. हे सर्वजण तर मला फर्स्ट टाइम बघत होते त्या दिवशी. सो त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन असं होतं की ते सगळे शॉक्ड होते मला असं बघून, कारण की मम्मीने आधी कोणालाच असं काही हिंट दिली नव्हती. मम्मीने फक्त सांगितलं होतं की बेड रेस्ट आहे. सो कोणाला असं वाटलं नव्हतं की इतकं असं काही असेल. बेड रेस्ट मीन्स नॉर्मल बेड रेस्ट आणि ओटी भरण्यासाठी मी नॉर्मली बसेन वगैरे. बट नंतर ते जेव्हा आले त्यांनी एक्सपिरियन्स केलं, स्वतःहून बघितलं लाईव्ह, तेव्हा मग ते सगळे शॉक्ड होते की हे खरंच खूप वेगळं आणि कठीण आहे. सो म्हणूनच हा एक मोटो आहे व्लॉग बनवण्याचा आणि चॅनल ओपन करण्याचा की सगळ्यांना समजलं पाहिजे की अशा पण काही कॉम्प्लिकेशन्स असतात आणि अशा गोष्टी असतात की ज्या आपण काही स्पेसिफिक मेडिकेशन्स किंवा ट्रीटमेंट्स फॉलो केले तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. त्यासाठी अशी सपोर्टिंग फॅमिली सुद्धा हवी. आणि मी तर सजेस्ट करेन की ज्यांना कोणाला असं काही इश्यूज फेस करत असाल किंवा केले असेल किंवा जर अनफॉर्च्युनेटली कधी आले तर प्लीज सर्वांच्या फॅमिली मेंबर्सने त्या स्पेसिफिक लेडीला नक्की सपोर्ट करा, कारण की फॅमिली सपोर्ट, हजबंड सपोर्ट आणि डॉक्टर सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे ह्या सर्व जर्नीमध्ये. सो तुम्ही आहात म्हणून त्या एका स्त्रीला हिंमत मिळते किंवा पुढे जाण्याचा एक सपोर्ट मिळतो तिचं, कारण की खरंच आई होणं हे इझी नाही आहे. माझ्या बाबतीत तर खरंच नव्हतं. सो मला तरी या एक्सपिरियन्समधून हे समजलं, कारण माझ्या सिच्युएशनमध्ये आम्ही एक क्षण एक दिवस खूप असं होपमध्ये काढत होतो की जितके जास्त दिवस पुढे जातील तितकं बेबीसाठी आणि माझ्यासाठी सेफ असेल आणि बेटर असेल. सो असं एकही दिवस गेला नाही की त्या दिवशी मी देवाचं नाव घेतलं नसेल किंवा प्रे केला नसेल किंवा मी थँक्यू बोलले नसेल. मी माझ्या बाळाला नेहमी अशीच रिक्वेस्ट करत होते की प्लीज अजून थोडं थांब, अजून थोडा वेळ, अजून थोडे जितके जास्त दिवस जाणार तितकं लवकर माझ्याकडे माझं बाळ राहील. आणि मला खरंच प्रीटर्म डिलिव्हरी नको होती, बट ते माझ्या हातात नव्हतं, कारण की माझी हिस्ट्री असल्यामुळे ती शक्यता जास्त होती. सो मी कुठेतरी मेंटली प्रिपेअर्ड तर होते, बट हीच एक रिक्वेस्ट होती की देवाला की जितके जास्त दिवस, जितके जास्त आठवडे माझ्या प्रेग्नन्सीला होतील तितकं काही बरं होईल आणि सेफ होईल. तुम्ही बघू शकता ती ग्रीन साडीमध्ये जी मम्मीची फ्रेंड आहे तिने माझे ऑर्नामेंट्स लास्ट मोमेंटला बनवले होते. इथे सुमितचा मांडपान आणि येस, हा माझा फेवरेट पार्ट, पेढा की बर्फी. हा खूप इमोशनल पार्ट होता माझ्यासाठी, कारण की मनापासून मला माझी बेबी गर्लच हवी होती परत. सो मी आणि सुमित इथे कन्फ्युज होतो की नक्की कोणता सिलेक्ट करायचा बोल. सो फायनली वी चोज्ड दिस वन आणि त्यामध्ये फॉर्च्युनेटली बर्फी झाली आणि सर्व खुश झाले.
पण माझ्यासाठी तो खूप ब्रेकडाऊनचा मोमेंट होता, कारण की माझ्या अश्रू अनावर झाले आणि मला खूप भरून आलं आणि मी रडू लागले की फायनली माझं बाळ माझ्याकडे परत येत आहे अशी फिलिंग आली माझ्याकडे. आणि ट्रस्ट मी की पूर्ण प्रेग्नन्सी मला असंच वाटत राहिलं की जे बाळ माझ्याकडून लांब गेलं होतं तेच बाळ माझ्याकडे पुन्हा येतंय. त्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि खूप छान वाटलं. मी नाही ते तुम्हाला शब्दात सांगू शकते की मला नक्की काय वाटत होतं तेव्हा, पण खरंच मी माझ्या बाळाला खूप मिस केलं आणि करतही होते. पण देन इथे आमचे फॅमिली फोटो सेशन्स, आजी, माझी मम्मी, माझे पप्पा, आजोबा टू बी अँड मी. आणि इथे आमचे फॅमिली फोटोज, सुमित, बाबा टू बी, आई, आजी टू बी आणि पप्पा, आजोबा टू बी.